वीणा अगं दही साखर आणशील? आई तयारच आहे. अगं बाई देव तुला उदंड यश देईल बघ. थँक्यू आई. काय इंटरव्ह्यू मस्त देऊ. डोंट वरी वेंकी दादा, मी इंटरव्ह्यू एकदम कमाल देणार आहे. बघच तू. थँक्यू. वेंकी दादा थांब. तुला माहितीये का, आई बाबा कायम म्हणतात कुठल्याही चांगल्या कामाला जात असताना जसं तोंड गोड करायचं असतं ना, तसंच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे असतात. मग आता माझ्यासाठी तू माझा मोठा भाऊ आहेस, मग मला आशीर्वाद दे. नमस्कार करते. छान. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे म्हणे. ते घेताना व्यंक्या दिसतो हिला, पण इथे हा मोठा भाऊ बसलाय सख्खा, ते दिसत नाही. काय संतोष दादाला पण नमस्कार करू. हो दादा नमस्कार करते. नाही 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 नाही, राहू दे राहू दे. नाही, मनापासून केलं असतंस तर गोष्ट वेगळी, दिला असता आशीर्वाद. राहू दे. पण या मुक्याला मात्र बरोबर संधी साधून महान बनता येतं नाही. हे बघ संतोष, जानू इंटरव्ह्यू करता चालली आहे. उगाच काहीतरी खुसपट नको काढू जातात. हा बरं, चांगली नोकरी मिळू दे. अहो काहीतरी पडलं का? पडलं काय ग? काय वहिनी काय पडलं का? काय ग आई, काय पडलं? तुझ्या ओठांवरचं हसू. अगं इंटरव्ह्यूला चाललीयस, हसा पडलेला चेहरा घेऊन जाणार आहेस का? काय ग आई तू पण ना. आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू कुठेच जाणार नाहीये. तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर, सतत मला हसवत असता. बरं चला आता मला उशीर होतोय, मी निघते. हा ऑल द बेस्ट जानू, छान द इंटरव्ह्यू. ऑल द बेस्ट जानू. थँक्यू. काळजी करू नको, इंटरव्ह्यू मस्त होणार आहे. बरं चला येते. बाय आई. बाय बाय. बाय बाय. जानू ते पाय नाही कधी तू गप. कुठे गेला असेल सिद्धू? तो भावनाला न सांगता कुठे जाणं शक्यच नाही. अशी कशी बाई आहेस ग तू? तुला जगातल्या कोणाचा स्वर सुतकच नाहीये का ग? तुझं मन दुसऱ्याच्या काळजीने जराही अस्वस्थ होत नाही का ग? मी तरी कोणाकडून अपेक्षा करतोय म्हणा. त्या दिवशी सिद्धूला निलांबरीच्या प्रेग्नन्सी बद्दल सत्य सांगितल्यावरच हे सगळं घडलं. त्याला हे सगळं सांगायलाच नको होतं का? हे सगळं माझ्यामुळेच घडलंय का? पण मी जर सिद्धूला सगळं सांगितलं नसतं तर तो आयुष्यभर गिल्ट मध्ये राहिला असता, आणि हे मला कधीच बघवलं नसतं. पण एक गोष्ट कळत नाही मला, सिद्धू जर निलांबरीच्या त्या सिक्रेट पार्टनरला शोधायला गेला होता तर तो मग अजूनपर्यंत घरी कसा आला नाही? कुठं गेलाय तो? भाऊ, तुमचा भाऊ पण तुमच्यासारखाच. मला वाटलं होतं की तो माझ्या मित्राला घरच्यांसमोर उभं करल, माझं पितळ उघडं पाडेल, मला घरातून हाकलून द्याल. पण असं काहीच घडलं नाही. असं कसं गायब झालं तुमचा भाऊ? गप्पा बस निलांबरी. कशी
दगडाच्या काळजाची आहेस ग तू. तुला तू सोडून जगातल्या कुणाबद्दल काहीच वाटत नाही. देवा केलास हं? काय चाललं तुझं निलंबरी? तुमचं समाधान नाही झालं? माझी काळजी नाही दिसली तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं ह्या अशा फेऱ्या मारून आपल्याला एखाद्याची काळजी वाटते असं आहे का? हे बघा, एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐका. नाही वाटत मला तुमच्या भावाबद्दल काही. ज्या लोकांना माझी पर्वा नाही ना, मग ते सरणावर जरी गेले ना, मला काहीही फरक पडत नाही. आता इथून पुढे मी माझं आयुष्य मला हवं तसं जगणार, स्वतःच्या पायावर उभी राहणार. त्या जयंतचं सावटही मला माझ्या आयुष्यावर नकोय. पण माझ्या म्हणण्याने काय होणार आहे? तो निर्लज्ज जेलमध्ये असतानाही घरात घुसला, थेट खोलीपर्यंत आला. हे सगळं त्याने कसं जमवलं याचा छडा लावलाच पाहिजे. विश्व मॅड कुठचा कोण देतं असं सरप्राईज? घाबरले ना मी. एक मिनिट, तू नवीन जॉब शोधायला चाललीस हे मला आत्ता कळले. तू सांगितलं सुद्धा नाही. खरं तर मी रागवायला हवं ना. अरे जॉब मिळाल्यावर सांगणारच होते की. काही खोटं बोलू नकोस, आता सांगणारच होते म्हणे. एनिवे, तू आता इंटरव्ह्यू साठी चाललीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, दुसरे कुठलेही विचार मनात आणायचे नाहीत. अँड बी ॲज कॉन्फिडंट ॲज यू कॅन. छान होईल इंटरव्ह्यू. पण त्याचं काय आहे ना मिस्टर विश्वा देशमुख, आता जर का आपण रस्त्यात असेच गप्पा मारत राहिलो ना तर काय होईल माहितीये का? काय? इंटरव्ह्यूला माझा लेट मार्क लागेल आणि इंटरव्ह्यू न देताच माझं रिजेक्शन होईल. काय ना मॅडम, हा विश्वा देशमुख तुमच्या सोबत असताना असं होणं शक्यच नाहीये. बस लवकर सोडतो तुला. हे पकड, हे पकड. बस ओके. दे. चल. लोकेशन माहिती आहे ना? हो चल. जानू, जानू मला माहिती आहे तू या क्षणी फक्त आणि फक्त माझाच विचार करतेस. प्रेमाने नसेल पण तुझ्या मनात माझं नाव उमटतंय हेच खूप आहे माझ्यासाठी. अगदी शिव्या घालण्याच्या निमित्तानेच का होईना, पण तुझ्या तोंडी माझं नाव येतंय हे फिलिंगच माझ्यासाठी बेस्ट. जानू, तुला असं वाटत असेल ना की तुझी माझ्यापासून सुटका झाली आहे, हा? दॅट युअर अ फ्री बर्ड. यू आर रॉंग जानू, बिकॉज I'm gonna get the hell out of this place. आणि मी बाहेर आल्यावर पुन्हा एकदा माझ्या प्रेमाच्या कैदेत तुला पकडणार आहे, जखडणार आहे. यश जानू, तू माझ्यापासून कधीच वेगळी होऊ शकणार नाहीस. काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाहीये. तू फक्त माझी आहेस जानू, फक्त माझी.